डाळिंब उत्पादक असाल आणि तुम्हाला भाव दुप्पट ते तिप्पट मिळवायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी. यासाठी तुम्हाला तुमचा माल युरोपियन देशामध्ये पाठवावा लागेल. इथले नियम मात्र 100% बंधनकारक असतात. यासाठी तुम्हाला हॉर्टिनेट म्हणजेच अनारनेटवर नोंदणी करावी लागते आणि लॅब टेस्टचा रिपोर्ट पास असल्याशिवाय एकही डाळिंब युरोपमध्ये पाठवता येत नाही. कारण इथे अन्न सुरक्षेचे नियम म्हणजेच MRL मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट जगात सर्वात कडक आहे. तिथे कीटकनाशकाचा अंश चालत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया डाळिंब एक्सपोर्टसाठी हॉर्टिनेटवर नोंदणी कशी करायची. तर नमस्कार महाराष्ट्र, शेतकरी मायबाप चरणी साष्टांग दंडवत. डाळिंबाच्या बाबतीत या प्रोसेसला अनारनेट असेही म्हणतात आणि तो हॉर्टिनेटचा एक भाग असतो. आता यासाठी लागणारी कागदपत्रे बघूया, ती आपल्या आधीच जवळ ठेवा. शेतकऱ्यांचा 7/12 उतारा, 8A उतारा आणि बँक पासबुक फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड, शेताचा आणि डाळिंबाचा बागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची ते सांगतो. यामध्ये सर्वात आधी आपेड्याच्या अधिकृत हॉर्टिनेट पोर्टलवर जा. येथे फार्मर रजिस्ट्रेशन किंवा अनारनेट या पर्यायावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला न्यू अकाउंट तयार करावं लागेल, म्हणजे साइनअप करावं लागेल. न्यू फार्मर रजिस्ट्रेशन निवडा. शेतकऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून सबमिट करा. तुमच्या मोबाईलवर एक यूजर ID आणि पासवर्ड येईल. यानंतर तुम्हाला शेती आणि बागेची माहिती भरायची आहे. यालाच प्लॉट डिटेल म्हणतात. मिळालेल्या ID पासवर्डने लॉग इन करा. फार्मर प्रोफाईल यामध्ये शेतकऱ्याचे वैयक्तिक डिटेल्स आणि बँक खात्याची माहिती भरा. लँड डिटेलमध्ये 7/12 नुसार एकूण क्षेत्रफळ किती आहे ते टाका. क्रॉप डिटेलमध्ये ते पीक म्हणून पोमग्रेट म्हणजे डाळिंब निवडा. डाळिंबाची किती झाडे आहेत, झाडाचे वय किती आहे आणि ही अंदाजे किती उत्पन्न टनामध्ये निघेल हे भरा. स्टेप 4 मध्ये जिओ टॅगिंग आणि कागदपत्रे अपलोड करा. यामध्ये डाळिंबाच्या बागेचा फोटो जो मोबाईल ॲपद्वारे जिओ टॅग असलेला असेल अपलोड करा. 7/12 आणि आधार कार्ड स्कॅन करून अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल. फॉर्म सबमिट केल्यावर तुमच्या भागातील तालुका कृषी अधिकारी TAO किंवा त्याचे प्रतिनिधी तुमच्या डाळिंबाच्या बागेची पाहणी करायला येतात. या बागेची झाडे, डाळिंबाची साईज आणि एकूण आरोग्य पाहतात. सगळं योग्य असल्यास ते त्याच्या सिस्टीमवरून तुमचा फॉर्म अप्रूव्ह करतात. त्यानंतर तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. आता ही स्टेप अतिशय महत्त्वाची असून डाळिंब काढण्याला म्हणजेच हार्वेस्टिंगला येण्याच्या 15 ते 20 दिवस आधी ही स्टेप करायची असते. आपल्याने मान्यता दिलेल्या लॅबला संपर्क करा. लॅबचा माणूस स्वतः बागेत येऊन डाळिंबाचे सॅम्पल घेईल. डाळिंबावर युरोपियन देशांनी बॅन केलेली कीटकनाशके किंवा केमिकल्स मारली आहेत का याची टेस्ट म्हणजेच रेसिड्यू ॲनालिसिस केले जाते. जर डाळिंबाचा लॅब रिपोर्ट निगेटिव्ह आला, म्हणजे त्यात केमिकलचे अंश मर्यादेच्या आत आहेत, तर लॅब तो रिपोर्ट थेट हॉर्टिनेटवर अपलोड करते. हा रिपोर्ट 60 दिवसासाठी वैध असतो. या 60 दिवसात तुम्ही तुमचे डाळिंब कोणत्याही मान्यताप्राप्त एक्सपोर्टला विकू शकता. डाळिंब उत्पादकासाठी एक महत्त्वाचा टिप्स, वेळ खूप महत्त्वाची असते. डाळिंब काढण्याच्या किमान 1 महिना आधीच हॉर्टिनेट नोंदणी करून घ्या, कारण सरकारी अधिकारी येणे आणि लॅब रिपोर्ट मिळण्यात 10 ते 12 दिवस जाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला एक्सपोर्टर मदत करू शकतो. जर तुम्हाला स्वतःही ऑनलाईन प्रोसेस जमत नसेल तर ज्या एक्सपोर्टरला तुम्ही डाळिंब विकणार आहात तो एक्सपोर्टरसुद्धा त्याच्या हॉर्टिनेटवर लॉग इन करून तुमच्या स्थितीची नोंदणी करून घेऊ शकतो. हॉर्टिनेट हे मुख्य पोर्टल आहे, पण डाळिंबाच्या या विशिष्ट सिस्टीमला शासकीय परिभाषेत अनारनेट असं म्हणतात. द्राक्षासाठी ग्राफ्सनेट आणि आंब्यासाठी मॅग्नेट म्हणतात. तर बेसिक प्रोसेस नोंदणी, पडताळणी, लॅब टेस्ट आणि सर्टिफिकेट अशीच राहते. फक्त दरवर्षी युरोपियन युनियन किंवा इतर देश कोणत्या कीटकनाशकावर बंदी घालत आहे याची यादी म्हणजेच केमिकल रेसिड्यू लिस्ट बदलू शकते. ती यादी तुम्हाला लॅब टेस्टच्या वेळी अपेडाच्या वेबसाईटवर मिळते. तुम्ही जेव्हा डाळिंबाची नोंदणी करायला घ्याल तेव्हा तुमच्या भागातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा ज्या लॅबकडून तुम्ही सॅम्पल टेस्ट करून घेणार आहात त्याच्याशी एकदा संपर्क साधा. ते तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा काही अडचण आल्यास स्थानिक पातळीवर पूर्ण मदत करतील. दुसरा एक महत्त्वाचा सल्ला, आखाती देश म्हणजेच गल्फ कंट्री किंवा आपण मिडल ईस्ट कंट्री असे म्हणतो, यामध्ये दुबई, ओमान, सौदी अरेबिया आणि कतार, कुवेत अशी कंट्री येतात. तर यांचे काही नियम बंधनकारक नाहीत किंवा खूप शिथिल आहेत. आखाती देशामध्ये माल पाठवण्यासाठी बऱ्याचदा हॉर्टिनेट नोंदणी किंवा कडक लॅब टेस्टिंगची सक्ती नसते. इथे जास्त करून माल व्यापाऱ्यामार्फत किंवा थेट कमिशन एजंटद्वारे किंवा उदाहरणार्थ मुंबईच्या वाशी मार्केटमधून किंवा थेट पॅक हाऊसमधून विमानाने किंवा जहाजाने पाठवला जातो. इथे फक्त फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट आणि मालाची चांगली क्वालिटी पुरेशी असते. येथे प्रोसेस खूप सोपी आणि जलद असते. रिस्क कमी असते, म्हणून नवखे शेतकरी किंवा व्यापारी सुरुवातीला आखाती देशापासून विशेषतः दुबईत सुरुवात करतात. जर त्यांना कमी कागदपत्राच्या कटकटीत किंवा लवकर डाळिंब विकायचे असेल तर आखाती देश सोपे पडतात, पण तिथे स्पर्धा जास्त असल्यामुळे भाव युरोपीयपेक्षा थोडे कमी मिळू शकतात. ही माहिती कशी वाटली तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.